धरणाचे संकट, खाणीतून होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे जळगावच्या इस्लामपूर परिसरात धोक्याची स्थिती। जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या क्षिती इस्लामपूर जवळील धरणाचे काम गेल्या 16 वर्षांपासून सुरू असून मागील 5-6 वर्षांपासून ते अर्धवट स्थितीतच आहे। कुर्हा बडोदा सिंचन योजनेच्या अंतर्गत असलेले हे इस्लामपूर धरण आता जलसाठ्याने भरले असले तरी त्याचे काम पूर्ण झालेले नाही। या प्रकल्पाच्या अर्धवटतेमुळे गावकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढत आहे। धरणाच्या केवळ 500 मीटर अंतरावर सुरू असलेल्या खाणीत सुरंग लावून मोठ्या प्रमाणावर ब्लास्टिंग चालू आहे। या ब्लास्टिंगमुळे आजूबाजूच्या आदिवासी घरांमध्ये मोठे दगड येऊन पडत आहेत। गावकऱ्यांनी यावर अनेकदा आवाज उठवला आहे, परंतु ठेकेदार याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे। धरणाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न। पुण्याच्या ठेकेदारांनी कराडवाडी ते भेंडवळ खांडवी दरम्यान रस्ता तयार करण्यासाठी बरीच शेती खरेदी केली आहे। त्या भागातील खाण ही कायदेशीर आहे की बेकायदेशीर, हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे। सततच्या ब्लास्टिंगमुळे फक्त घरांना नव्हे तर धरणाच्या मजबुतीलाही धोका निर्माण झाला आहे। धरणाच्या खालील भागात असलेल्या गोडाडा इस्लामपूर या आदिवासी गावात जिल्हा परिषदेची मराठी प्राथमिक शाळा आहे। या शाळेच्या इमारतीलाही तडे पडलेले आहेत। त्यामुळे स्थानिकांचे संताप वाढला आहे आणि प्रशासनाविरोधात आवाज उठवला जात आहे। गावकरी व सामाजिक कार्यकर्ते ठेकेदारांवर कारवाईची मागणी करत आहेत। गाँव कोणता? गोड़ाड़ा। क्या तुमके खदान जो है बाजू में है, क्या क्या तकलीफ है इससे? ब्लास्टिंग मारते तो हमारे घर पे छुट्टे आते बड़े बड़े। अच्छा, तो ब्लास्टिंग कौन से टाइम में मारते हो? और क्या कभी 12 बजे मारते हैं। अच्छा, इनको बच्चे रहते हैं, सब इधर रहते हैं, बड़े बड़े आते घर पे। तुमने ठेकेदार को मिलके बोला नहीं कि पत्थर आ रहे बाजू में? लेकिन वो बोलते भरपाई देता, बोलते देता नहीं। पत्थर आते तो फिर तुम लोग कहाँ जाते? फिर जो सुरंग से पत्थर जो उड़ते जब वो घर से बाहर भागा देते उधर, तुम भाग जाते हो तो सब चले जाते। और खदान से तुमको नुकसान क्या है? नुकसान क्या, ये तकलीफ है। वो तकलीफ है? कैसी तकलीफ है? तकलीफ है कि नहीं है? हाँ, तकलीफ है। वो पाइप फोड़ता है, ये दुकुट आता। अच्छा, बाजू में ये गिट्टी डाल रहा। अच्छा, टापरी पे आ रहा। ऐसा। हाँ। और आवाज क्या आता? आवाज हुल का हुल लगाता है? हुल लगाता। तो पत्थर आता क्या इधर उड़ के? पत्थर ये टापरी तक आता ना। फिर तुम कहाँ जाता हो? भाग के जाता, नहीं तो अंदर घुसता। ऐसा है। तुमने ठेकेदार को बोली नहीं कि हमारा नुकसान? हाँ, ठेकेदार को बोला। क्या बोले? ठेकेदार बोले नहीं, पत्थर नहीं आन देंगे बोले, कुछ होगा तो नुकसान भरेंगे बोले। तो आदमी को नुकसान बोले तो आदमी को नहीं, तो बाहर निकल कर भागो बोले। अरे निकल के भाग जाओ बोले। हो। कितने महीने हो गए लगने को ये खदान? ये 5-6 महीने हो गए। 5-6 महीने? हाँ, 5-6 महीने। ये साल ही लगा? हाँ, ये साल ही ये लगा मतलब दिसंबर 5 से। हाँ, दिसंबर 5 से। दिसंबर 24 से तो अभी तक के समझो 25। हाँ। ठेकेदार को सुनता नहीं? कुछ सुनता नहीं। बहुत बार बोला हम जाके। क्या बोलता हूँ? और सुनता नहीं, कुछ नहीं होता बोले, तुम्हारे इधर कुछ नहीं आन नहीं था बोले। पत्थर तो आया था ना बोलना? हाँ, पत्थर आया था। उड़ता ना। एक बार इधर ढोरवा शुरू था, वहाँ पत्थर आके गिरा। त्यांच्या मते धरणाच्या इतक्या जवळ ब्लास्टिंग करणे अत्यंत धोकादायक आहे। शाळा आणि घरांच्या सुरक्षिततेला धोका पोहोचवणारे हे काम तातडीने थांबवावे अशी मागणी होत आहे। शमीम देशमुख यांचा पुढाकार। जळगाव उन्नतीचे मुख्य संपादक श्री शिरीषम देशमुख आणि सामाजिक कार्यकर्ते शमीम देशमुख यांनी या प्रकरणात विशेष लक्ष दिले आहे। त्यांनी गावकऱ्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवून एक दिलासा दिला आहे। शमीम देशमुख यांनी सांगितले की हे काम हवेत थांबवायला हवे। स्थानिक प्रशासनाने एसडीओ, जिल्हाधिकारी, महसूल विभाग यांनी तत्काळ हस्तक्षेप करावा। गावकऱ्यांचे म्हणणे आहे की जर वेळेत ही खाण बंद झाली नाही तर भविष्यात मोठा अपघात होऊ शकतो। आदिवासी लोकांचे जीवन, शिक्षण व आरोग्य याला असलेला धोका दूर करणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे। सरतेशेवटी जळगावच्या इस्लामपूर परिसरातील धरण परिसरातील ही खाण बंद करून लोकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची वेळ आली आहे। शासनाने तातडीने पावले उचलून या समस्येचे समाधान करावे अशीच सायांची अपेक्षा आहे।
तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.